आलिया भट्ट आणि रणदीप हुडा यांच्या हायवे नंतर मराठीतही आता या नावाचा चित्रपट बनणार आहे. तशी ही बातमी बरीच जुनी आहे. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी हा चित्रपट बनवतोय, परंतु या चित्रपटाच्या अभिनेत्री मात्र आता फायनलाइज झाल्यात. चित्रपटात हुमा कुरेशी आणि टिस्का चोप्रा या दोन बॉलिवूडच्या अभिनेत्री दिसणार आहेत. या दोघींचं तसं मराठी कनेक्शन खूप स्ट्रॉंग आहे. टिस्का चोप्रा महेश मांजरेकरांच्या काकस्पर्शच्या रिमेक्स मध्ये काम करणार आहे, तर हुमाने नुकताच फॅन्ड्री हा सिनेमा पाहिला आणि तिला तो आवडला. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने दोघींचाही मराठीशी संबंध येतोय आणि आता त्या दोघींनी मराठी चित्रपट साईन केलाय. उमेश कुलकर्णीचा हायवे हा इम्तियाज अलीच्या हायवे पेक्षा खूप वेगळा असणार आहे, कारण ही कहाणी असणार आहे शहरातल्या बदलत्या नातेसंबंधांचा आयुष्यात काय परिणाम होतोय हे या चित्रपटात पाहायला मिळेल. टिस्काचा एक स्ट्रॉंग फिमेल कॅरेक्टर इथे पाहायला मिळणार आहे, तर हुमाचा रोल काय असेल हे मात्र अजून सिक्रेट आहे. मात्र या बातमीनंतर आता मराठीतल्या हायवेची उत्सुकता नक्कीच वाढली असणार.